मूलतः मनुष्य देह तत्व हे मिळाल्याच्या नंतर त्या तत्वाच्या अनुषंगाने निजस्थान आणि उगमस्थान भिन्नत्व आहे बर का. प्रत्येकाचं उगमस्थान भिन्नत्व आहे पण प्रत्येकाचं निजस्थान एकच आहे. सूत्र मांडायचं म्हटलं तर भगवान गीतेमध्ये सांगतात ममैव अंशु जीवलोके जीवभूत सनातन. भगवान सांगतात अर्जुना अरे प्रत्येक जीव हा माझा अंश आहे. म्हणजे भगवंताचा जर आपण अंश म्हणून त्या ठिकाणी स्वीकार केला असेल तर तो अंशी आहे. म्हणजे निजस्थान माणसाचं ते आहे. उगमस्थान प्रत्येकाचं भिन्न आहे. जसं इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची आई वेगळी आहे बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीची भाऊ असले तो विषय वेगळा पण प्रत्येक व्यक्तीची आई वेगळी आहे. म्हणजे उगमस्थान प्रत्येकाचं वेगळं आहे पण प्रत्येकाला जायचं एकाच ठिकाणी आहे. त्याला निजस्थान असं म्हणतात. नदी प्रत्येक डोंगरावरती वेगवेगळी उगम पावते पण जेव्हा प्रत्येक नदी प्रवाहित झाल्याच्या नंतर शेवटी कुठे जाते हो वा वा वा. म्हणजे उगमस्थान वेगळं झालं पण निजस्थान प्रत्येकाचं समुद्र आहे. तसं जीवाचं उगमस्थान वेगळं जरी असलं तरी प्रत्येक जीवाचं निजस्थान म्हणजे भगवंताचं स्थान आहे. अंशी आणि अंश या दोघांचा हा संदर्भ आहे. अंशाने अंशीकडे मार्गस्थ होण्यासाठी त्या तत्वाचा स्वीकार करायला पाहिजे आणि त्या तत्वाला जर प्राप्त करायचं असेल तर असं काहीतरी करावं लागेल. नरदेह निदान लागले हाती. सहज हे नरदेह आपल्याला मिळालेला आहे हाती लागलेला आहे तरी या तत्वाच्या द्वारा त्याचं चिंतन करून त्याची स्वीकृती करायला पाहिजे. विठाल विठाल आणि मग काय करायला पाहिजे महाराज. अनेक चिंतनं तुमच्या पुढे मांडता येतील. सोपी चिंतन मांडता येतील व्यवस्थित चिंतन मांडता येतील थोडे कठीणही मांडता येतील. जास्त कठीण नाही मांडता येणार कारण मांडणाऱ्याला कळालं तर ऐकणाऱ्याला कळेल नाही का गो असं आहे. मग सूत्र असं आहे की जर मिळालेला नरदेह आहे तर काकड्याकडे चला. काकड्यामध्ये उपदेश करताना सकाळी सकाळी म्हणतात उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा व्यथा जन्माच्या चुकवी माथा भावाने चरणावरती ठेवी. किती सुंदर स्वरूप आहे. हो उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा सकाळी सकाळी न जागलेल्या माणसाला जागवण्याचं कार्य संत महात्मे करतात. उठा जागे वारे आता जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. किती जागवतात महाराज. जागवतात ना. का आपण झोपलेलो आहोत का हो हो जरी जागृती अवस्थेमध्ये आपण झोपलेले जागे आहोत सरळ पण परंतु ज्ञानाचा विचार केला तर मायेच्या निद्रेमध्ये प्रत्येक जीव त्या ठिकाणी झोपलाच आहे. मग त्या झोपलेल्या जीवाला जागृती अवस्थेमध्ये आणतात. उठा जागे वारे आता किती सोपं आहे. मग काय करायचं हो अरे तुम्हाला देह मिळाला ना तर स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा आणि सुखवी व्यथा जन्माच्या ज्याचा तुम्ही स्वीकार केलेला आहे. ओ धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुण सर्व मिथ्या हे जाणून ऐका ना काय सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. हे सर्व मिथ्या आहे ते जाणा आणि कोणाजवळ जावा शरण रिघा देवासी. हो किती सुंदर भाव आहे. सांगतात ना लागोनिया पाया तो तुम्हाला लागोनिया पाया विनवे तो तुम्हाला लागोनिया पाया विनवे तो तुम्हाला
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा मोनिया पाया विनवितो तुम्हाला करताळी मुखीना. महाराज म्हणतात लागून या पाया विणवितो तुम्हा करे टाळी बोला मुखी नाम. तुम्ही भगवंताचं चिंतन करावं ही विनंती संत महात्मे आपल्या जवळ करतात. कारण का, अरे या तत्वाचा जर विचार केला तर या तत्वाला मायेचं आवरण आल्यामुळे मायापतीचं दर्शन होत नाही. सरळ आहे हो. मुक्त होता परी बडे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मुक्त असलेला जीव बंधनात गेला त्याला कारण आहे जेव्हा माझं म्हटलं की बंधन आल्याशिवाय राहत नाही. जिथे माझं नाही तिथे बंधन नाही. बरं का, सरळ आहे ना हो ना. जिथे माझं म्हटलं की बंधन येणार, जिथं माझं नाही सार्वजनिक आलं तर तिथे बंधन राहत नाही. मग सर्वांनी तिथं थुकायला काय हरकत नाही. पण माझं म्हटलं की मग थुकायची कोणाची परवानगी नाही का, विषयच नाही. मग संत महात्मे आपल्याला सांगत असतात मुक्त असलेल्या जीवाला बंधनाला कारणीभूत ठरलेली माया, त्या मायेचा त्याग करून मायापतीची प्राप्ती करायची आहे. हा असं आहे. माया के पट खोल तो हे पिये मिलेंगे. मायाचा पडदा बाजूला केला की मायापतीचं दर्शन होतं. त्यासाठी अट्टहास संत महात्म्याचा आहे. प्रत्येकाने विनंती केली. मग आपण जर त्या ठिकाणी वासुदेव प्रकरणाकडे गेलो तर वासुदेवामध्ये सुद्धा अनेक संतांनी वासुदेवाचे चिंतन मांडताना सांगतात. ओ राम राम स्मरा आधी लाभो करा गाठ घाला मूड बंदी सांडा वाहू घेऊ पाधी लक्ष लावून राहा गोविंदू गा राम राम स्मरा. अजून काय हो नलगे दंडन मुंडन नलगे दंडन मुंडन नलगे पंचाग्नी साधन नलगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव वाद्य वाद्य म्हणा तुम्ही वाद्य वाद्य म्हणा तुम्ही वाद्य वाद्य म्हणा तुम्ही वाद्य एक बार ताली हो जाए महाराज जी के लिए. बढ़िया. हा जोरा. न लगे पंचाग्नी साधन हा न लगे दंडन मुंडन. तुम्ही आठवा. त्या भगवंताला आठवायला काही लागत नाही ना महाराज. वासुदेवाने वासुदेवाला आठवणं नवल नाही, पण वासुदेवाला वासुदेव कळणं हे नवल. काय सांगतो आलं लक्षात. वासुदेवाने वासुदेवाला आठवणं नवल नाही, पण वासुदेवाला वासुदेव कळणं कठीण आहे. हा ऐका ना, मी एक प्रश्न विचारतो, छोटासा आहे, पारमार्थिकाला लक्षात येईल. उत्तर देऊ नका लागल्यास, पण चेहरा प्रसन्न ठेवा. अरे का हो गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवून भावे. बोला ना, ऐका ऐका नाही. गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवून भावे ऐका. डोळे झाकून रात्र करू नका काळ करीत बैसला से लेखागा. राम राम. किती गोड सांगितलं. गातो वासुदेव मी ऐका. आता प्रश्न असा आहे, गातो वासुदेव मी ऐका का मी वासुदेव गातो ऐका. परीक्षा आहे परमार्थाची. ऐकून तर सोडून जाणं चांगलंच आहे, आणि तुम्ही सोडून जाता म्हणून आमचं बरं आहे. पण एक खरंच प्रश्न आहे, जिज्ञासू पारमार्थिकाने प्रश्न करायलाच पाहिजे, पण त्या प्रश्नाला सुद्धा सूत्र पाहिजे. नाही ते जाणणे नवरा कोण मजा नाही. हे की नाही. जिज्ञासू माणसाने प्रश्न करावा, पण प्रश्न करीत असताना प्रश्नाला त्या ठिकाणी साधन पाहिजे. हो, आमचे वैकुंठवासी गुरुवारी वैद्यबाबा म्हणायचे, अरे प्रश्न करणं सुद्धा साधकाचं हे लक्षण आहे, पण प्रश्न करताना सुद्धा माणसाला अक्कल पाहिजे. आपण काय प्रश्न करतो. एका म्हातारीला सलाईन लावली, नातू म्हातारीजवळ खेळत होता. आई म्हणे ते आजीजवळ खेळू नको. म्हणे का ब. म्हणे अरे आजीला सलाईन लावलेली आहे. नातू म्हणे सलाईनने लावले, आजीने चार्जिंगने लावले म्हणे.
आजीनी चार्जिंग करत राहिले. हा प्रश्न करीताना शंका करावी पण व्यवस्थित. आता प्रश्न काय आहे माझा? गातो वासुदेव मी ऐका. मी वासुदेव गातो ऐका का गातो वासुदेव मी ऐका? नाही सापडणार उत्तर. प्रश्न ऐका ना, अगदी सोपा आहे. मी वासुदेव गातो ऐका का गातो वासुदेव मी ऐका? नाही, जाऊ द्या बरं आहे. आळंदीला सदानंद गुरुजी म्हणून ऐकले असतील तुम्ही, नाव ऐकलंय छोडू है ना? सदानंदजी गुरुजींच्या कीर्तनामधलं एक वाक्य आहे. गुरुजी अष्टपैलू पखवाजी, अष्टपैलू कीर्तनकार, अष्टपैलू गायक पाहिजे ते सर्वत्र अगदी आणि थाटात कार्यक्रम असायचा गुरुजींचा. हा सदानंद गुरुजी म्हणायचे, अरे कीर्तन मला वेदांताचंही करता येतं म्हणे, पण वेदांताची डेफिनेशन जर तुम्हाला कळत नसेल तर माझा वेदांत सांगून फायदा नाही. आणि वेदांत वेदांत म्हणजे काय रे? वेदांत वेदांत म्हणजे सोपी गोष्ट कठीण करून सांगणं म्हणजे वेदांत. अलग लक्षात. हा सोपी गोष्ट आहे. जीव शिव, माया लगेच ब्रह्म, म्हणजे आहे तेच, पण फक्त डेफिनेशन बदलली, व्याख्या बदलली, आहे तेच, पण सोपी गोष्ट कठीण करून सांगणं म्हणजे वेदांत. तसं गातो वासुदेव मी ऐका का मी वासुदेव गातो ऐका? तर त्याला सूत्र एकच आहे, मी वासुदेव गातो तुम्ही ऐका. कारण मी कोण आहे? मी वासुदेव आहे ना. अगोदर मी नंतर होता, तो काढायचा. आता मी वासुदेव झालो. हे कधी कळत? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. हा जेव्हा तुम्ही विचारलं मी कोण, कोहम कथमिदम जातः, उत्तर मिळालं अरे मी वासुदेवच आहे. मग नंतर म्हणतो मी वासुदेव गातो तुम्ही ऐका. काय ऐका? अरे ऐका ना, ओ राम राम स्मरा आधी, त्या भगवंताचं तुम्ही चिंतन करा. असं वासुदेव जेव्हा तत्व स्वतःला ओळखतं तेव्हा चिंतन घडतं, अन्यथा घडत नाही. भागवतातला षष्टम स्कंद, चला त्या भागवतातल्या षष्टम स्कंदामध्ये गजेंद्र मोक्ष नावाचं एक प्रकरण आहे. आणि त्या गजेंद्र मोक्षाचं चिंतन करताना त्या ठिकाणी सुंदर सांगितलंय. भागवताची मनीषी जो आहेत जे शुकदेवजी महाराज, त्यांनी म्हटलं की ज्याच्या घरामध्ये नित्य वाद होत असतील, कलह होत असतील, त्या व्यक्तिमत्वाने तेव्हा त्या घरातल्या व्यक्तीने गजेंद्र मोक्ष नावाचं एक छोटंसं पुस्तक राहतं, पाठ मिळतो, तो पाठ रोज करावा. 60 दिवस तो पाठ केला तरी घरातलं सर्व त्या ठिकाणी जे काही दोष आहेत ते निवृत्त होतात आणि घरामध्ये वाद होत नाही. मला असं वाटतं वास्तूमध्ये दोष नसतो बरं का. वास्तूमध्ये दोष नाही, वास्तूत राहणाऱ्यात दोष आहे. दुसरं असं आहे, वास्तुशास्त्रज्ञाच्या द्वारा कितीही वास्तुदोष निवृत्तीचे उपाय केले, कितीही चांगल्या ब्राह्मणाच्या हातून पूजा करा, तरी वास्तूमध्ये त्या घरामध्ये 55,000 दोष शिल्लकच राहतात. किती वास्तुपूजा करा, कितीही करा, तरी 55,000 दोष शिल्लक राहतात. आणि दुसरी गोष्ट, दोष वास्तूत राहत नाही. असं कुठं पाहिलं का तुम्ही 2 घरं बांधली, घरात तुम्ही नाही, असं होय ना का शेजारना बितळा याला लढाय करा. जोपर्यंत त्या घरात माणसं नाही तोपर्यंत भांडण नाही. दोष वास्तूत नाही, तो कुठे आहे? वास्तू पुरुषामध्ये, माणसामध्ये. असं आहे. म्हणजे जेव्हा तत्वाने त्याचं चिंतन केलं ना, हो, परिणामतः तत्व प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अट्टहास आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे नरदेह मिळालेला आहे, उत्तम आहे. मग त्या नरदेहाचं वासुदेव तत्व कळाल्याच्या नंतर अंशाने अंशीला त्या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी असं काहीतरी करा, पहिल्या चरणामध्ये सांगतात. ऐसा कर घर आवेरा, ऐसा कर घर आवेरा, ऐसा कर घर आयो, ऐसा कर घर आयो, ऐसा कर घर आवेरा, ऐसा कर घर आवेरा, ऐसा कर घर आयो, ऐसा
गोते काहे आता और धंधा सब सोई का और धंधा सब सोई का इतने गोते काहे आता इतने गोते काहे जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, ऐसा कर घर आवे राम और धंदा सब छोर ही काम. षष्टम स्कंदातलं चिंतन चालू होतं, गजेंद्र मोक्षाचं सांगत होतं. ऐसा कर घर आवे राम. गजेंद्र त्या मोक्षामध्ये असं चिंतन आहे. गजेंद्र नावाचा हत्ती आहे बरं का, ऐका. गजेंद्र नावाचा हत्ती आहे आणि त्या हत्तीने त्याच्या सर्व परिवारासोबत सरोवरामध्ये स्नान जलक्रीडा करण्यासाठी निघालेला आहे. त्या गजेंद्र नावाच्या हत्तीच्या 52 पत्न्या. किती? हे आकडे मोठे आहेत, जुने बरं का, आताचे नाही. हे जुने आकडे आहेत. आणि जुन्या आकड्यांकडे माणसाने दुर्लक्ष करावं. आता आकडा होईल प्लस नो गॅरंटी असं आहे. जुने आकडे आहेत. 52 पत्न्या. गजेंद्र हत्ती पुढे चाललो, त्याच्या मागे सर्व त्याची पोरं आणि त्याचा सर्व लावा जमा निघाला आणि सर्व लावा जमा त्या सरोवरापर्यंत पोहोचला. आणि पोहोचल्याच्या नंतर जलक्रीडा प्रारंभ झाली. ऐका ना, जलक्रीडा प्रारंभ झाल्याच्या नंतर गजेंद्राचे पाय एका नकराने धरले. नकर म्हणजे मगर. पाण्यामध्ये असलेल्या नकराने गजेंद्राचे पाय धरले. गजेंद्राला कळालं कोणीतरी धरले. पाय ओढायला सुरुवात केली. पाय सुटे ना. मगर मिठी कधी न सुटे. पाय ओढला जातोय, पाय सुटत नाही. शेवटी पाण्यातून बाहेर रक्त यायला लागलं आणि गजेंद्राच्या लक्षात आलं आपला पाय मगराने धरलाय. आणि मग सर्व परिवाराला सांगितलं, वाचवा रे, वाचवा. म्हटल्यानंतर सर्व परिवार, सर्व पत्न्या, सर्व मुलं त्या ठिकाणी त्या गजेंद्र नावाच्या हत्तीला ओढायला सुरुवात करतात. जोर लगा के ओढणं जोरात चालू आहे. पाय सुटत नाही. शेवटी काय महाराज, एक दिवस असतो ती गोष्ट वेगळी आहे. रोज मरी त्याले कोण रड. 6 महिन्यापर्यंत ओढायचा प्रयत्न चालला, पाय सुटत नाही. मग शेवट असणारी सर्वात शेवटची जी पत्नी होती ना, तिच्या लक्षात आलं याले बछडा मा फायदा, याले सोळा आणि दुसरा. तिने विचार केला, अहो बसना बी ते एक तंगडं काम न राहावं आणि पायच कामात नाही, याला आयुष्यभराची सेवा करण्यापेक्षा दुसरा पती करायचा. तिने सोडला. ती म्हणे तिने सोडून मग मी काय चोरी करी. एक 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 सर्व पत्न्या गेल्या. फक्त एकटा गजेंद्र मागे वळून पाहतो. संसारात ज्यांना माझं म्हणत होतो ते एकही तत्व माझ्या मागे उभं नाही. शेवटी लक्षात आलं, अरे या जगामध्ये फक्त एकच तत्व आहे. तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवण्या. हत्तीला कळालं, हत्तीला कळालं कमळाशिवाय पर्याय. हत्तीने सोंडेने सरोवरामध्ये असलेलं कमळ तोडलं. हत्तीने, युपीतलं नाही. हत्तीने सोंडेने कमळ तोडलं आणि कमळ तोडल्याच्या नंतर आकाशाच्या दिशेने भिरकावलं आणि सांगितलं, या जगाचा चालक मालक कोणी असेल ना त्याने माझ्या हाके सरशी धावून यावं. हाँ कहे लक्ष्मी और ती कहे गजराज, आगे चले गोली पीछे चले आवाज. एवढ्या वेगाने भगवान धावत आला. गरुडाच्या वेगापेक्षाही 3 पट वेग देवाचा झाला. हत्ती म्हणायला वेळ लागतो किती, पण वैकुंठातून त्या सरोवरापर्यंत माझा देव आला, माझा देव धावत आला. अरे त्या संसाराच्या भरोश्यावरती संसारूपी त्या भवरूपी त्या सरोवरापर्यंत गेलेला गजेंद्र, पण भवसागरामध्ये संसारूपी त्या काय परिवाराने सोडलं आणि निघून गेले. हीच अवस्था आपली आहे. तो गजेंद्र दुसरा तिसरा नाही, तो आपणच आहोत. आणि आपला परिवार म्हणजे सर्व ते सोडून जाणारी आहे. कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये आपल्या गजेंद्रासारखी अवस्था झाली. करोनाच्या परिस्थितीमध्ये आपली गजेंद्रासारखी परिस्थिती झाली. गजेंद्राला हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि घरी असलेल्या सर्वांनी पोटभर खाल्लं. तशीच अवस्था झाली महाराज. बघा तुम्ही ऑब्झर्वेशन करा, देन रिझल्ट आहे तुमच्या समोर, त्या ठिकाणी निकाल आहे. किती विशेष आहे. आणि कितीही करावं महाराज, कितलं बी करा. आपला आयरणी मग एक म्हणे, नल्ला इथला हात कोल्ला आहे का. कितला बी हात घाला म्हणे नल्ला मा कोल्लाच नाही तो वल्ला. ठीक ना, ते झालं ना महाराज. आयुष्यभर राब राब राबणारा, संसारामध्ये राब राब राबणारा घरातला मुख्य माणूस राहतो.
आणि बायकोने इच्छा कराव्या तो पूर्ण करतो, त्याच्यात नवल नाही. मुलांनी मागणी केली तर ती पूर्ण करतो. एवढंच नाही तर प्रपंचामध्ये असलेल्या सांसारिक आप्तस्वकीय नातेवाईकांच्या द्वारा मागण्या असतील, सण सोहळे असतील, या सर्व गोष्टींना उपस्थित राहून तो आनंद त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. मग तेवढी आनंद करत असताना त्याच्यावरती कर्जाचा कितीही डोंगर मोठा झाला तरी त्या डोंगराकडे दुर्लक्ष करून तो त्या ठिकाणी चालत राहतो. कोणी दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चाकर, चालीत जावे समयासी सादर व्हावे. पहिलं पीक लावलं, कापसाचे 20 पिशव्या लावल्या, 20 पिशव्या लायशीन उतरण्यात नाही, काय हरकत नाही, दुसऱ्या पिशव्या लावस. वाईट कार्यक्रम झाला महाराज. पाण्याचा विषय सध्या वाईट आहे. आपलाच फक्त एवढा पट्टा, बाकी वाटा नियम म्हणे आपलाच पट्टा वाईट आहे. 40 बॅगा लावल्या कपाशी, लोके बी आगाऊपणा करतस मनाई मत. प्रत्येक वेळेस आपल्या मतासारखाच पावसाळा राहिला असं नाही. पाणी पडाना पहिले लोके टोचीला नाही, टोचा टोचा, यंदा पाणी चांगला, यंदा पाणी चांगला. पहिला बुरबुरू ना डोकी काढी खलास. वाईट कार्यक्रम आहे बाई ना, देणं पडी त्याले तो का माट टाकी. अरे काय उत्तर राहता लोकांची, तो का माट टाकी देणं पडी त्याले. हा मग त्यान बापनी तुम बाप याई दी तो. अरे काय देतो, अरे अगोदर चिंतन तर कर, त्यासाठी काहीतरी कर, दिल ना. हो एक म्हणे महाराज दगली जू कशी होत नाही. आपण बी शेतकरी काय पहिल्या 40 राहिल्या उपट्यावेळी थोडा आखो बुरबार सुरू आहे ना, मग 1-2 बुरबार होऊ ना, थोडा वलावा लागणं आखो दुसऱ्या 40 लय ना त्या टोची मारे. आता का अशी लयऱ्या मारानी 2-2 पाननी होईगी, 4-4 पाननी होईगी, 6-6 पाननी होईगी. आता पान बिन पाननी होईगी. अवस्थाच बदलली. माणसाने करूच नाही अगोबाने. एक म्हणे आमना 4 बिघा मक्कीत म्हणे महाराज, आपला दरवेळेस एक टार्गेट आहे म्हणे, 4 बिघा 100 क्विंटलला हात लागतच म्हणे आपण मक्कीले. त्याला म्हणता आगाऊपणा करू नको, 4 बिघा मागे 100 क्विंटल मक्की असतात, जास्तीत जास्त 40 क्विंटल, 10 ना उतारा जरा नाही हो म्हणे 100. अरे नाही या बाबू आकाश या आणि त्यांना बापले देना पडी. हो बापरे, हा त्यांना बापले देणार. अरे काही उत्तर आहे का, कसा येणार नाही, त्यांना बापले देना पडी. असं काय हरकत नाही. मक्की बी बसला महाराज, पावसाळा चांगला होता. आई कणीस ढोप बाहेर एकदम नेमबंदी काय, आणि त्या ढोपमा आई घुशी झालो. आई काय कोणले समज नाही, ढोप दिखाय टवटवीत, पण मधमा काय कार्यक्रम झाला कोणलेच माहित नाही. 100 लुगडा तरी पण उघडा. त्या कणीस मध्ये आळी गेली. आहे एकदम बसले निस्ता रोज चक्कर मारे, मग किल्ल घेऊन त्यांना तट चाले. आई 100 पोता त्यान बाप दी. अरे आहे रे तू, त्यान बापले जर डोकं पिणं तुन बापले उपडा मारी तो. आणि झालंच घटना महाराज. काढले मक्की, केले गोळा, आणि कणीस जेव्हा ते काढलं आणि नेमका योगा आपला नमस्कार जय हरी. का हो का हो गंजा कितला पोता काय 25-30 तुम्ही त्यामध्ये त्यान बाप दी 100. त्यान पुढे का कोणा चालणं. हो त्यांपुढे मग आगाऊपणा करू नये, तो नेमन करी. आगाऊपणा कशाला करता महाराज. त्या देवाच्या सूत्रामध्ये विक्षेप आणता कामा नये. जगाच्या पाठीवरती आपण ज्यांच्यासाठी करणार आहोत ती कदाचित आपल्या सोबत राहतील, ज्याच्यामध्ये शंका आहे. पण जगाच्या बापासाठी ज्याने चिंतन केलं ना, त्याच्या जीवनातली चिंता नष्ट केल्याशिवाय तो भगवान राहत नाही. लक्षात हा. बाकी काय करायचं आहे महाराज. शेवटी गजेंद्राने एक लक्षात घेतलं, सरोवरामध्ये कमळ होतं, कमळ पुष्प तोडलं, आकाशाच्या दिशेने भिरकावलं, सांगितलं या जगाचा चालक मालक कोणी असेल त्याने माझ्या हाके सरची धावून यावं. आणि जगाचा बाप धावत गेला. ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज. चक्र धरलं, सुदर्शन चक्राच्या द्वारा नखराचा वध केला. नखराचा वध केला, पाय सुटला, पण गजेंद्र हत्ती त्या ठिकाणी नाराज झाला. ऐका ना, गजेंद्र नाराज झाला. गजेंद्र म्हटला देवा मी बोलवलं, आणि मी बोलवल्याच्या नंतर माझा उद्धार तुम्ही करायला पाहिजे होता. तुम्ही माझा उद्धार केला नाही, माझ्या शत्रूचा उद्धार केला, ज्याने 6 महिने माझी पाय धरून ठेवली, रक्त त्या ठिकाणी काढलं. त्या शत्रूचा अगोदर उद्धार केला. देवाने उत्तर दिलं, ऐक ना गजेंद्रा, तुझा उद्धार होणार याच्यात शंका नाही, तुझा उद्धार होणार याच्यात शंका नाही, पण जो माझ्या भक्ताचे पाय धरतो अगोदर मी त्याचा उद्धार करतो, नंतर तुझा उद्धार करतो. जगामध्ये ऐसा कर घर आवे राम और धंदा सब का. माणसाच्या जीवनामध्ये काय, जीवनामध्ये भगवंत प्राप्ती ज्याला करता आली ना त्याने जीवन जिंकलाय. खायची लोयणार ते ग ना खायले जेवपटाच नव्हते आपलं होई नको रे. थोडा प्रयत्न सुद्धा कार्यभूत राहतो महाराज.
एक भजन करा, सुंदर भाव सांगतो. विठाल विठाल ऐसा कर घर आवे राम, जगद्गुरु तुकोबाला म्हणतो, असं काहीतरी कर की तुझ्या घरी भगवंत यायला पाहिजे. दैव संयोग. एक घर में छोटा बेटा था छोटा लेकिन खाता बहुत ज्यादा था छोटा लेकिन खाता ज्यादा था. थोड़ा बड़ा हुआ और खाना बढ़ गया. ज्यादा खाता था लेकिन चुपचाप नहीं खाता. खाते समय माता पिता को देखता और बड़े भाव से कहता, दाने दाने पे लिखा है. खाता वो बड़ी बात ना है, खाता वो बड़ी बात नहीं, लेकिन खाते समय बाप माँ को देखता और कहता, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. बाप में फूकट न खाए रहा ना को खाने वाले का नाम. बेटा कितना खाएगा? बोले जितना पेट को लगे. पेट भर के खाओ कोई बात नहीं, लेकिन जैसा बड़ा होने लग गया एक दिन में 21 टिक्कड़ खाने लग गया. नाही जमलं. एका दिवसात 21 भाकरी खायचा. 7 त्रिक म्हणजे दिन मग कितला सा 3 6 7 ना गंजा 7 भाकरी एका वेळेस खायचा. घरना म्हणे उलगावणार आहे, अहो जमाडणारा. घरचे म्हणे याला घरात ठेवायचं नाही, याला काढा, घरातून काढा. तो म्हणे हम जाए तो कहा जाए भाई, जीना यहाँ जाए तो कहा जाए, यही रहेंगे. तू परवडणार नाही, काढा म्हणे याला घरात. सकाळीच आईने घरातून काढलं, बापाने घरातून काढलं. दिवसभर इकडे तिकडे फिरला. घरचे म्हणे बरं झालं, डोक्याची कटकट गेला बरं झालं एकदाच, आता काही टेन्शन राहिलं नाही, कोण एवढं त्याचं करत बसेल. संध्याकाळ झाली आणि घरी आला. तो घरी आला, घरवाला चमकाना राहते का बघू ना म्हणे. तो म्हणे मी दखी राहतो तुमले म्हणे याद बी दोन्ही बेटाली. याद नहीं निकल निग म्हणे. जैसे ही घर से निकाल दिया महाराज, वो यहाँ वहाँ घूम रहा था, खाता बहुत था, अब क्या करे, ऐसा वहाँ घूमता. एक मित्र ने पूछा भैया क्या हुआ? बोले कछु नहीं भैया, घर वालों ने भेज दिया घर से बाहर. अच्छा, अब रहा कहाँ जाए, भोजन कहाँ करे, हमें समझ नहीं आ रहा है. तो उस मित्र ने कहा देखो यहाँ वहाँ ना भटको, बगल में 2 किलोमीटर दूरी पे एक महात्मा जी का आश्रम है, महात्मा जी के आश्रम में जाओ, बड़े प्यार से भजन करो और भोजन करो. बोले कोई बात नहीं. निकल पड़ा आश्रम की ओर. जैसे आश्रम के गेट पे खड़ा हुआ, और मैं कहूं आश्रम का गेट और महात्मा का पेट बड़ा होना चाहिए. आश्रम का गेट और महात्मा का पेट बड़ा होना चाहिए. ज्या आश्रमाचा गेट मोठा तिथे प्रत्येकाचं स्वागत आहे, आणि ज्या महात्म्याचं पोट मोठं तिथे प्रत्येकाला क्षमा देण्याचा अधिकार आहे. पेट बडा माने के डोलगणे बरं. पेट बड़ा होना म्हणजे क्षमा नावाचा गुण त्याच्या जवळ पाहिजे. जैसे ही गेट के सामने खड़ा हुआ तो आश्रम के कुछ विद्यार्थी जो बाहर आ रहे थे, देखा हालत बढ़िया है विद्यार्थियों की, तो भाई खाना अच्छा है हालत देख के. जैसे ही भीतर दौड़ पड़ा महाराज, जैसे दौड़ा और जैसे ही महात्मा के चरण देखे, जैसे लुढ़क पड़ा महाराज. नमो नारायण. बोले नमो नारायण बेटा, पडो निराहीन ते ठाई, उगाची संतांचे पायी, न मागे न करी काही तुझी आनगा विठ्ठला. श्री संतांची अमाधा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. जैसे ही गिर पड़ा महाराज, महात्मा ने उठाया. बेटा कहाँ से? बोले पड़ोस वाले गांव से यहाँ पधारे हैं. अच्छा क्या करना चाहते हो? बोले भोजन करेंगे. भाई भोजन तो होगा, उसमें कोई बात नहीं है, लेकिन भजन भी करना पड़ेगा. बोले भजन करके भोजन मिलता हो तो जरूर भजन करेंगे. अच्छा कोई बात नहीं, भजन करो, खूब भोजन करो. बोले लेकिन गुरुजी एक बात है, मुझे भोजन ज्यादा लगता है. अरे खाएगा कितना? जितना पेट को लगे. अच्छा कोई बात नहीं, यहाँ बढ़िया से भजन करो और भोजन करो, और कुछ नहीं चाहिए. तो महाराज जैसे बढ़िया वहाँ पंगत बैठी भोजन के लिए. बैठा बेटा, नया था, नया है वह. गले में तुलसी माला धारण कर ली, माथे पे थापम धोआ चंदन लगाए, सो नमो नारायण कह के बैठ गया. अब बढ़िया भोजन करे. महात्मा जी जैसे ही वहां से गुजरे तो बेटे को देखा, हाँ नमो नारायण, पेट भर के खा. बोले जय हो, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. महात्मा जी बोले पेट भर खाओ. महात्मा जी घूमे यहाँ वहां. महाराज पहली पंगत उठी लेकिन लाला उठा नहीं. अच्छा भूख ज्यादा लगी होगी, बेटा पेट भर के खाओ. जैसे ही दूसरी पंगत बैठी, महात्मा जी पंगत में चल दिए. जैसे महात्मा जी ने देखा, बेटा नमो नारायण, पेट भर के खाओ. बोले दाने दाने पे लिखा है खाने वाले का.
खाओ खाओ खूब खाओ। दूसरी पंगत खत्म हुई लेकिन बेटा उठा नहीं। तीसरी पंगत में बैठा हुआ था, महात्मा जी पूछे, बेटा बीच बीच में पानी पिया करो। महात्मा जी ने कहा, बेटा बीच बीच में पानी पिया करो। बेटा कहने लगा, बीच आए तो पानी पिए। मुझे तीसरी पंगत में भी अर्ध हुए ना, नहीं बीच आए तो पानी पिए, ऐसे कैसे पिएंगे महाराज। तो बोले, महात्मा जी से जितना खाना है खाने दो। एक विद्यार्थी आया, कहने लगा, महात्मा जी ये कौन सा नया सदस्य हमारे यहाँ जुड़ा है, इतना कोई भोजन करता है। तो महात्मा जी सच्चे थे बड़े भाव से। महात्मा जी ने कहा, बेटा अरे खा रहा है, जितना पेट को लगे उतना खाएगा। बोले, लेकिन इतना कोई खाता है? तो महात्मा कहने लगे, अरे जिसका ऊपर खाता है वो यहाँ खाता है, जिसका ऊपर खाता है वो यहाँ खाता है, जिसका ऊपर नहीं खाता वो यहाँ कैसे खाता। महात्मा जी ने जैसे कहा, अब शिष्यों ने कहा, कोई बात नहीं, जो है सो है। बढ़िया से भोजन कर दिए और कहा, कल से इसे पंगत में ना बिठाओ। बोले, कहाँ बिठाए? बोले, जहां पतेला हो वही बिठाओ। ये पंगत वाला ग्राहक नहीं है, ये ग्राहक वो नहीं है जो पंगत में बैठ सके, ये पतेले वाला है। असेच दिवसामागून दिवस निघत गेले. महाराज पोटभर खायचा, काम करायचं नाही, भजनाच्या नावाने शून्य कोपरा सापडला की झोपून राहायचं, एकदम चालला. वारकरी संप्रदायामध्ये वैष्णव त्याला म्हणतात कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशी माळा आहे त्याने एकादशी धारण करायलाच पाहिजे. शास्त्रात असं म्हणतं, गळ्यात जर तुळशी माळा नाही आणि पाणी जर पिलं माळकरी माणसाने, बर का, त्याला पातक आहे. त्याला पातक सांगत असताना सुरापान नावाचं एक पातक आहे, म्हणजे मद्यपान केल्याचं पातक त्याला लागतं. गळ्यात तुळशी धारण केल्याच्या नंतर ती तुळशी तुटली समजा दैवसंयोगाने, काही काहींची तुटते, काही पाण्यात बुडाल्यावर ती ऑटोमॅटिक बाहेर निघते, काही काहींची अशी काड्यांचं ओझं उचलताना ती अडकते मग तुटते, असं त्यांचे अनुभव आहेत. विचारलं का तुळशी माय नाही हो, काड्या नवज दर तू तुटी गे, अरे मग तू भांदी दिली ते थोडीशी. त्या तुळशीचं वैशिष्ट्य, एक तरी मणी त्या दोऱ्यात असावा, त्या धाग्यात असावा, तो धागा गळ्यात असावा, मग पाणी पिण्याचा अधिकार आहे. आणि गळ्यात तुळशी नसताना पाणी पिलं तर सुरापान केल्याचं पाप तुम्हाला लागतं. म्हणून हे सर्व सूत्र आहे. जिसके गले में तुलसी हो वो वैष्णव हो जाता है, और वैष्णव एकादशी के दिन अन्नपान नहीं करते. आश्रम में दशमी हुई, दशमी पूर्ण झाली, दुसऱ्या दिवशी काय आहे? एकादशी. एकादशी आई सुबह, सब जो कि साधक वर्ग थे सब चिंतन करने लगे, कहने लगे राम 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 राम. अब ये जो था नया वाला वो देख रहा है 10 बजे महाराज कोई किसी से बात ना करे, हर कोई हाथ में माला जाप करे, माला जाप करते हुए राम राम करते हुए. अब देखा तो चूल्हा चौका भी जला नहीं है, भोजन की व्यवस्था कब है देखना चाहिए. यहाँ वहां देखने लगे तो देखा महात्मा जी नमो नारायण. बोले बेटा आओ. बोले महात्मा जी 11 बज गए लेकिन भोजन का प्रबंध नहीं दिख रहा है. बोले हाँ मैं बोलना भूल गया, कहना भूल गया, देखो आज एकादशी है और एकादशी के दिन हमारे आश्रम में भोजन नहीं बनता. अरे गौशाला में जो गैया है वो अभी रोटियां नहीं खाती तो आदमी कैसे खाए. जैसे ही महात्मा जी ने कहा, अब ये कहने लगा अब क्या करें महाराज, हम तो भूखा ना रह सकते. बोले एक ही दिन है, आज के दिन व्रत धारण कर लो और कुछ जरूरत नहीं. बोले आज ही ना खाए तो कल किसने देखा, आज मर जाए तो कल कौन देखेगा. भोजन चाहिए. अब जैसे ही महात्मा जी को कहा, महात्मा जी ने सोचा नया है, अभी अभी कंठी धारण की है तो चलो. कहा देखो यहाँ तो भोजन नहीं बनेगा तो फिर सामग्री दे दो, मैं बाहर जाके बना के खा लूंगा. देऊन द्या म्हणे काहीतरी सामग्री. मग पीठ, काय तांदूळ असेल, भाजी असेल, चटणी, तेल वगैरे दिलं त्याला. त्याने आनंदाने घेतलं. आश्रम में नहीं बना के खाएंगे, बाहर जाके खाएंगे, लेकिन खाना जरूर खाएंगे. एकादशी दिन बराच अशा माळकरीत मोंडी कर टाकतं. मोंडी आणि मोंडी ना तपास कोणी लावले मोंडी, म्हणजे काही बी खावाय का आज म्हणे मोंडी. नहीं नहीं नहीं, एकादशी तशी नसते. आणि परिणाम महाराज जैसे वो सामग्री उठाई बाहर गया, जा ही रहा था महात्मा ने आवाज लगे सुनो बेटा जा रहे हो, लेकिन जैसा भोजन बन जाए भगवान को बुलाना, बाद में खाना. बोले जैसे आपकी इच्छा हो. अब जैसे निकल पड़ा महाराज. बाहर बढ़िया पेड़ था आश्रम के बाहर, पेड़ के नीचे जैसे ही वह भट्टी प्रारंभ हुई, पतेला रखा,
बढ़िया से भोजन बनाया, भूख जोरों से लगी थी। अब भोजन करने का जैसे ही प्रारंभ करने का समय आया तो सोचा महात्मा जी हमारे गुरुजी ने कहा था भगवान को बुलाए बिगर खाना नहीं। तो भाई बड़े भाव से कहते हैं, हो राजा राम आइए, सीता राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए। राजा राम आइए, सीता राम आइए, ताली की सेवा करते हुए सभी इस भजन में सम्मिलित हो जाए। देखो न जाने कब भोजन बनाए और भगवान को खाने के लिए बुलाए, लेकिन जिस समय संकीर्तन प्रारंभ होता है तो मन का भाव सच्चा करके ऐसा कर घर आवे राम, ऐसा कुछ भजन कर लो न जाने हमारे घर भी राम दौड़े चले आए। तो बड़े भाव से करतल ध्वनि के द्वारा भगवान का चिंतन करते हैं। राजा राम आइए, सीता राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए। राजा राम आइए, सीता राम आइए, भोजन का भोग लगाइए। जैसे ही महाराज भजन कर रहा था, अब भगवान ने सोचा ऐसा कौन सा हमारा भक्त पैदा हुआ जो एकादशी के दिन हमें रोटियां खाने को बुलाए, है ना। और ये बड़े भाव से कह रहा है ना, राजा राम आइए, सीता राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए। जो बात कह दी वापस ध्यान से सुनेगा। अब जैसे ही महाराज भगवान ना आए तो कहने लगा, देखो प्रभु जी हमारी रुकी सुखी रोटी है जो हमारे पास मिलेगी, आज तुमको खाना नहीं मिलेगा क्योंकि आज आश्रम में एकादशी है। भगवान को डराने लग गया, कहने लग गया यही मिलेगा भोजन और कहीं नहीं मिलेगा। ओ राजा राम आइए, सीता राम आइए, मेरे भोजन का भोग लगाए। और जैसे ही मन का भाव सच्चा हुआ और मेरे भगवान वहां प्रकट हुए महाराज, साक्षात प्रभु राम जी और माता सीता प्रकट हो गई। अब जैसे ही दोनों मूर्तियों को देखा गदगद हो गया, जैसे दौड़ लगाई चरणों में माथा टेका और जोर से चिक पड़ा जय हो। अब जैसे ही महाराज जय हो कहा, प्रभु को देखा, आनंद तो भीतर बहुत ज्यादा था लेकिन मन में दुख हुआ। आनंद तो बहुत ज्यादा था लेकिन मन में दुख हुआ। क्या? खाना बनाया दो लोगों का, आए दो, उन्हें दे क्या और हम खाए क्या? भूक तर याला लागली होती, आले दोघ, आपण बोलवलं कोणाला? एक आला. पण हा भजन करत असताना काय म्हणे, राजा राम आई सीता राम. आता राजा राम आई ठीक आहे, पण सीताराम मग सीता माता म्हणे आमली बी निवतोय. आम्ही पण जाणार म्हणजे जाणार. आणि काय महाराज, सीता माता प्रभू रामचंद्र दोघं उभं राहिले, दोघांना पाहिलं म्हणे आता काय करायचं, चलो जैसी स्थिती आहे तैशा परी आहे. देवाला बसवलं, देवाला जेवू घातलं आणि उरलं तर खाईल नाही तर काय खाईल. देवाने संपून टाकलं. एकादशी घडली, घरी गेला आश्रमात. बोले गुरुजी नमो नारायण, आज की आप बीती बताएं. बोले क्या हुआ बेटा? सामग्री तो ले गया था. बोले ले तो गया था, भोजन भी बना था, भजन भी किया था, लेकिन भजन करते समय आपने कहा था भगवान को बुलाए बगैर खाना नहीं. हमने भगवान को बुलाया, लेकिन आप कहना चाहिए था कि भगवान अकेले ना आए, साथ में माता को भी ले आते तो ज्यादा भोजन बनाते. तो फिर बोले हमने बुलाया एक को, दोनों साथ आ गए. एक न्यूतावर चोला खाई गया. अब करे तो क्या करे महाराज, दोनों साथ आए. चलो भैया आए, अगली बार ऐसा करिए महात्मा जी थोड़ी सामग्री और बढ़ा दीजिए. बोले कोई बात नहीं. महात्मा जी को लगा ज्यादा खाता है, भूख ज्यादा है, इसलिए मागता होगा. पुढच्या एकादशीला सामग्री वाढवली, डोक्यावर घेतली, गेला झाडाखाली, सुंदर भोजन बनलं आणि भजन करायला लागला. ओ राजा राम सीता राम मेरे भोजन
गाता बढ़िया भाव से कह रहे और भजन के प्रवाह में जैसे बहते बहते और एक भाव पैदा हो गया। ओ राजा राम आई सीता राम आई, और बीच में भाव पैदा हुआ और कहने लग गया लक्ष्मण राम आई। झाला घोटाळा इथेच। आता दोन नाही आले, राम लक्ष्मण आणि सीता तिघ उभं राहिले म्हणे काय देव आहे म्हणे, एक आवाज दिला का एक नाही येत, दोन येतात, दोघांसाठी आवाज दिला का तिसरा तयार। जसं तिघांना पाहिलं म्हणे स्वयंपाक केला तिघांचा, आले तीन, आता द्यावंच लागेल, सर्व त्यांना देऊन टाकलं। दुसरी एकादशी घडली। तो गुरुजींना म्हटला गुरुजी हर बार सामग्री जितना देते हो वो तो सब खा जाते, व्रत तो हमारा समय धारण कर रहे, तो फिर अगली एकादशी को सामग्री बढ़ा दो। महात्मा जी बोले ये खाता नहीं ये बेचता है, हर बार ले जाता है और कहता है और बढ़ा दो और बढ़ा दो। शिष्यों को कहा इसके ऊपर नजर रखो, शिष्यों ने ध्यान रखा। अगली बार निकला, सामग्री उठाई, सिर पे रखी और जैसे ही पेड़ के नीचे बैठा महाराज, आणि तो वाते हुशार हो जायला होता, कारण नवीन परमार्थी माणूस वेगळा आणि जुना परमार्थी खरंय का खोटं आहे बाबा, खरंय का नाही? नवीन परमार्थ असला तर नियमच चालतो, जसे जसे जुना व्हायला लाग्या तशा तशा खरं आहे का नाही? नवीन पंढरपूरनी वारीमा जावा तुम्ही, पहिला वरीस वारीला घ्या तुम्ही, पहिला वरीस इनाकरी जो विनेकरी असतो त्याच्या मागे मागे चालणार, आगाऊपणा नाही, इकडे नाही तिकडे नाही, दिंडी म्हणजे दिंडी। दुसरा वरीसनी दिंडी तुमले माहिती पडी गे ठेपा कोठे कोठे राहतं, झेंडांसंगे चालायला लागले तुम्ही, इनेकरी मागे तुम्ही झेंडांसंगे। आणि तिसरा वरीस अशी तुमले माहितीच पडी गाडी पक्क नेमन भेटत बाजी, तिसरा वरीले दिंडी या गावमा आणि तुम्ही पुढला गावमा, हे सूत्र आहे। जोपर्यंत परमार्थामध्ये अज्ञान आहे तोपर्यंत शिस्त आहे, एकदा ज्ञान प्राप्त झालं की भंग होण्याची दाट शक्यता आहे। आणि त्याचं तसं झालं 2 एकादशीचा अनुभव, तो म्हणे आपण प्रत्येक एकादशीला रांधीशीन बोलावतोच, त्यामुळे आपले जजमेंट नाही म्हणे या कितला येतात। मग प्रत्येक हप्ता जर आपण रांधीन बोलावतो त्यापेक्षा आधी काय करू, पहिले बोलायला म्हणे कितला येतं ते दखूत मग रांधून म्हणे। आणि काय महाराज स्वयंपाक केला नाही त्याने, भजन केलं। हो राजा राम आए सीता राम आए मेरे भोजन का भोग लगाए, राजा राम आए राम आए मेरे भोजन का भोग लगाए। कसं सुंदर भजन करायला लागला हो, मेरे भोजन का भोग लगाए। त्या भजनाच्या आनंदामध्ये तल्लीन झाल्यामुळे प्रभू रामचंद्रांनी तयारी केली, लक्ष्मण भैयांनी तयारी केली, सीता मातेने तयारी केली, आणि मग हे जायला लागले। तर मग भरत आणि शत्रुघ्न म्हणे मी पाहतोय म्हणे 3 एकादशीचा तुम्ही उपड़तो कोपरे कोपरे जाता म्हणे तुम्ही जा कार आहे हो। बोले हमारा एक भगत है जो एकादशी के दिन हमें रोटियां खिलाता है। अच्छा तो फिर हमें भी देखना है वो कैसा खिलाता है। माता जी है, लक्ष्मण जी है, राम जी है, उनके साथ भरत जी निकल पड़े, शत्रुघ्न जी निकल पड़े। अब ये सब रन जा रहे तो वही हनुमान जी के लिए हमने क्या चोरी करी है, हम भी तुम्हारे साथ आएंगे, जहाँ जहाँ आप हो वहाँ तो हम है। निकल पड़े महाराज राम पंचायतन, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान। निघालं महाराज राम पंचायतन, पुंडली खबरदार हे राम पंचायतन उभं राहिलं प्रभू रामचंद्र, सीता माता, लक्ष्मण भैया, भरत, शत्रुघ्न, हनुमंतराय यांनी दख म्हणे इथला शेतक म्हणे आले, सर्वांना प्रणाम केला। सियावर रामचंद्र भगवान की प्रणाम केला, देवांना पाहिलं, देव म्हणे वा 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 आज एकादशी आहे, आम्ही प्रसन्न झालो, आम्ही 3 नाही आलो। चुला लागली म्हणे चुला सर्व पंच राम पंचायतन घेऊन आलो। उरक म्हणे पटकन आम्हाला भोजन दे, जेवण दे। अहो म्हणे मी ते रांधणी म्हणे आलो। अरे मग स्वयंपाक केला नाही तर बोलवलं कशाला, दखी रांधू तुम्ही कितला शितस काय। आता हुशार झालेला, किती येता काय येता पाहत होतो म्हणे, आणि तेवढ्यामध्ये मग आता मग चल जाऊ दे जे झालं ते, आता आम्ही आलो ना मग बनव स्वयंपाक आणि दे आम्हाला भोजन। तो म्हणे बघा प्रत्येक वेळेला मी बनवायचो तुम्ही खायचे, आता तुम्ही बनाळा आणि मी खासू, अशा मी भक्त पाहिजे देऊन जोडे कोणीतरी हो। आता तुम्ही बनवा
आम्ही खाणार. प्रभू रामचंद्र म्हणे आय डोंट नो, मला स्वयंपाक बनवता येत नाही. म्हणे तुम्ही बनवू नका, ताईन त्या सांगे येलेत ना म्हणे, ताईन त्यातले सांगा, त्या करतील, तुम्ही फक्त लाकडे लावा. देवाला कामाला लावलं महाराज. सीता माता चपात्या करते, प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सरपण लावतात. सर्व आनंद चाललाय, कोणी भाजी चिरतंय, कोणी निवडतंय, सर्व काम चालू. अर्धा पाऊण तास झाला हा झाडाच्या खाली बसलेला आहे, फक्त हा चिंतन करे, श्रीराम जय राम जय जय राम. चिंतन चाललंय याचं. आणि गुरुजींनी विचार केला, प्रत्येक वेळेस हा आश्रमात लवकर यायचा, पण आज काय लवकर येत नाही, नेमकं करतोय काय. आणि जसं महाराज गुरुजी तिथपर्यंत गेले आणि गुरुजींनी पाहिलं सर्व जसंच तसं पडलंय. अव 4 नाकळा महाराज बटना झाडना आले. गुरुजी म्हणे ये पागल हो गया है शायद. आणि त्याचं एकच चालू ना, हो राजा राम गुंग झालेला नवीन शिष्य त्या ठिकाणी पोहोचला. गुरुजी सांगितलं, इतनी देरी क्यों कर रहा है भैया, भोजन जल्दी बना ले, भोजन कर ले और आश्रम भीतर आ जा भजन करने. बोले हम भी तो वही राह देख रहे कि कब ये भोजन बनाए और कब हमें खिलाए. बोले कौन बना रहा है भोजन. बोले माता जी है, भगवान रामचंद्र जी है, लक्ष्मण जी है, भरत है, शत्रुघ्न हनुमान जी सबरण कार्य कर रहे. बोले तुम्हें दिखाई दे रहे, हमें ना दिखाई दे रहे. तो बताओ क्या कर रहे हैं. बोले माता जी बढ़िया से रोटियां बेल रही है और पिताजी तो लकड़ियां लगा रहे हैं. अच्छा बढ़िया कार्य चल रहा है. भैया तुझे ही क्यों दिख रहा है, हमें क्यों ना दिखाई दे रहा है. तो इसने प्रभु रामचंद्र जी से पूछा, प्रभु जिस गुरु के आश्रम में मैं रहता हूं, जिनके द्वारा मैं ज्ञान प्राप्त करता हूं, उन्हें आप दिखाई नहीं दे रहे. मैं उनका शिष्य हो कि आप मुझे दर्शन दे रहे. इसका कोई कारण होगा. हमें जो दिखाई दे रहा है वो हमारे गुरुदेव को क्यों नहीं दिखाई दे रहा. तो भगवान ने कहा, सुनो बेटा, जिसका हृदय सरल हो मैं उसके सामने होता हूं, जिसका हृदय में सरलता नहीं है मैं उसके सामने होके भी सामने नहीं होता. इसका मतलब यही है कि तुम्हारा हृदय सरल है, कम समय में भी ऐसा कार्य कर डाला जो तुम्हारे सामने राम बैठा हुआ है. तो जैसे उसने कहा, गुरुदेव भगवान तो कह रहे कि जिसका हृदय सरल हो मैं उसके सामने होता हूं. तो गुरुदेव समझ गए. माने इतने वर्षों तक हमने भजन कीर्तन किया लेकिन हृदय कभी सरल करके नहीं किया, इसलिए भगवान सामने होके भी हमें दिखाई ना दे रहे. तो एक कार्य करो बेटा, तुम्हारा हाथ मेरे सर के ऊपर रख दो. जैसे ही उस बेटे ने गुरुदेव के सिर पे हाथ रखा तो जो वह देख रहा था गुरुदेव को सब दिखाई देने लग गया. कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदय प्रगटे राम रूप. जैसे गुरुदेव ने देखा, रोते रोते कहने, जय हो प्रभु जी, जिसकी आस थी मन में वही भगवान को हम देख चुके हैं. अब कहना तो क्या कहना है. अरे संसार का नियम है कि आज तक हर गुरु के द्वारा शिष्य का उद्धार हुआ है, लेकिन आज की बात आगे मैं क्या कहूं. आज एक अनोखी बात हुई, एक शिष्य के द्वारा इस गुरु का उद्धार हुआ है. ऐसा कर घर आवे राम विठोबा रघुमाई. हरि जय विठोबा हरि जय विठोबा रघुमाई रघुमाई विठोबा रघुमाई. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय विठोबा